नमो शेतकरीचा 6व्या हप्त्यासाठी आता ही 5 कागदपत्रे लागणार। आता मुख्यमंत्र्यांची सूचना सुद्धा आली आहे। फक्त 3 दिवसाची तुमच्यासाठी आता मुदत देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी मोठी सूचना आता दिली आहे। यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळवण्यासाठी आता ही 5 कागदपत्रे जमा करावीच लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला 6वा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे। बघा, मुख्यमंत्र्यांनी आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला आता ही 5 कागदपत्रे तातडीने पुढील 3 दिवसाच्या आतमध्ये जमा करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्यामुळे मित्रांनो, ही 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। मित्रांनो, अतिशय मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुम्हाला आत्ताच मिळाला आहे। आता तुम्ही वाट बघत आहात तो म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 6वा हप्ता कधी मिळणार याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात। तर आता शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तर तो पुढील 3 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अर्जंट सूचित करण्यात आले आहे की आता तुम्हाला ही नवीन 5 कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। बघा मग आता 5 कागदपत्रे कोणती आहेत, त्यामुळे मित्रांनो कोणती ती 5 कागदपत्रे आहेत नक्की बघायचं आहे आणि पुढील 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही 5 कागदपत्रे जमा करायची आहेत। ही कागदपत्रे देण्याची अंतिम दिवस जे आहेत तर ते फक्त 3 दिवसच आता बाकी राहिले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 5 हप्ते जर तुम्ही आतापर्यंत घेतले असतील आणि 6व्या हप्त्याचे जर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता सांगण्यात आले आहे की ही नवीन 5 कागदपत्रे आता तुम्हाला द्यायची आहेत, तरच तुम्हाला 6वा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही 5 कागदपत्रे नाही दिली तर तुम्हाला नमोचे 2000 रुपये मिळणार नाहीत असं स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलं आहे। त्यामुळे मित्रांनो, 2025 या नवीन वर्षामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बघा आता कोणत्या पात्रता लावण्यात आल्या आहेत। बघा, सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला हे 5 कागदपत्र 3 दिवसाच्या आतमध्ये जमा करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला नमोच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाहीत असं स्पष्टपणे सांगितलंय। तर बघा मित्रांनो, नमोचा 6वा हप्ता मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 2025 मध्ये नवीन पात्रता लावण्यात आली आहेत। बघा, यामधील पहिली पात्रता सांगत आहे, बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। अर्ज करणारा शेतकरी मूळचा आता महाराष्ट्रातीलच रहिवासी असावा। बघा मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्येच रहिवासी असल्याचा पुरावा आता तुम्हाला द्यावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो। तर मागच्या 2024 मध्ये अनेक जे शेतकरी आहेत तर ते बाहेरच्या राज्यातील होते, म्हणजेच यूपी बिहार असेल किंवा कर्नाटक असेल किंवा मध्य प्रदेश असेल। तर या ठिकाणी आपल्या इथं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते कामानिमित्त काम करण्यासाठी येत असतात। त्यांनी थोडीफार शेती सुद्धा इथे घेऊन ठेवलेली असते आणि ते राज्य सरकारचे या नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असल्याचे लक्षात आले सरकारच्या। त्यामुळे आता कडक नियम आता राज्य सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही महाराष्ट्र या राज्याचे रहिवासी आता असायला पाहिजे, तरच तुम्हाला आता येणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। अन्यथा तुम्हाला नमोचा जो हप्ता आहे तर तो 6वा हप्ता आहे तर तो मिळणार नसल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर बघा, तुम्हाला पुढील 5 कागदपत्रे सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, दुसरी जी पात्रता आहे ती 2025 मध्ये नमो शेतकरीसाठी सरकारने लावली आहे। बघा, ती म्हणजे सर्वांनी लक्ष द्या,
यामध्ये दुसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे थोडीफार शेती असावी। बघा मित्रांनो, तुमच्याकडे कमीत कमी 5 एकर तरी तुमची शेती असावी तरच तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार आहे, अन्यथा हप्ता मिळणार नाही, असं कडक नियम आता राज्य सरकारच्या माध्यमातून लावले आहे। त्यानंतर मित्रांनो, तिसरी जी पात्रता आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। बघा, तिसरी पात्रता सांगत आहे बघा, आधार लिंक असलेले बँक खाते तुमचे असावे। मित्रांनो, तुमच्या बँकेमध्ये जर नमो शेतकरी योजनेचे 6व्या हप्त्याचे जर 2000 रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या बघा बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड हे लिंक करून घ्यावे लागणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही। पुढे तुम्हाला 5 कागदपत्रे सांगणार आहे, सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघत राहा। सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून सूचित करण्यात आले आहे की तुमचे जे आधार कार्ड आहे तर ते तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला लवकरात लवकर लिंक करायचे आहे। तुम्ही तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला आधार कार्ड लिंक केले आहे का नाही हे एकदा तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, 4 नंबरची जी पात्रता येते ती म्हणजे तुम्ही जो मोबाईल वापरता तर त्या मोबाईलच्या नंबरचा जो नंबर आहे तर बघा काय करायचं आहे, या ठिकाणी आधार कार्डला मोबाईल नंबर तुमचा लिंक असावा। म्हणजे मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केलेला असावा, ही काळजी तुम्हाला आता घ्यावी लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा मिळणार नाही, असं राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय। आता बघा, 5वी जी पात्रता आहे ती सांगत आहे अत्यंत महत्त्वाची आहे। महाराष्ट्र राज्यातील बघा शेतकरी हा अल्पभूधारक असावा, म्हणजेच 2.5 एकर जमीन। मित्रांनो, यामध्ये बघा एक अपडेट झाले, सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा मित्रांनो। अजून या पात्रता जी आहे म्हणजे शेतकरी अल्पभूधारक असावा म्हणजे 2.5 एकर जमीन असावी, अशी पात्रतेची अंमलबजावणी अजून झाली नाही। त्यामुळे तुमची जमीन अजून किती असल्यावर तुम्हाला हप्ता मिळेल तर असं राज्य सरकारच्या माध्यमातून अजून ठोस माहिती मिळाली नाही। म्हणजे तुमचे 5 एकर असू द्या किंवा काय असू द्या, जमीन किती असल्यावरच हप्ता मिळणार नाही, याबद्दल तुम्हाला अजून अपडेट झाले नाही। 5वं जे आहे ते 2.5 एकर जमीन असं सांगितलंय, परंतु अजून अपडेट झालं नाही। त्यामुळे फक्त तुमच्याकडे 5 ते 7 एकर जमीन असावी असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला 6वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही बघा 6वं जी महत्त्वाचं आहे ती तुमची पात्रता महत्त्वाची आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। तो म्हणजे PM किसान योजनेचा लाभार्थी तुम्ही असावा। तुम्ही आतापर्यंत PM किसान योजनेचे 19 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही घेतलेले असावेत, घेतलेले पाहिजे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तर तो मिळणार आहे असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। म्हणजे 6वी जी पात्रता ती लक्षात ठेवा, या ठिकाणी PM किसानचा तुम्ही लाभ घेत असावा असं सांगितलंय। बघा शेतकरी मित्रांनो, 2025 या नवीन वर्षामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी आता पडताळणी सुद्धा करूनच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता दिला जाणार आहे। यामध्ये तुमच्याकडे 5 कागदपत्र असणं गरजेचं आहे आणि पुढील 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही कागदपत्र देणं गरजेचं आहे, कारण 3 दिवसानंतर नमोच्या 6व्या हप्त्याचे बघा माहिती काय आल्या, नमोच्या 6व्या हप्त्याचे वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पुढील 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे आता मी सांगणार आहे पुढे ती तुम्हाला जमा करायची आहेत। कारण या पडताळणीच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे 5 कागदपत्रे नसतील, म्हणजेच बघा काय सांगितलंय, तुम्ही आता या 3 दिवसामध्ये जर ही 5 कागदपत्रे आता पुढे सांगणार ती जमा केली नाही तर तुमचा अर्ज बाद करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी सांगितल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ आता पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला आता 6 पात्रता आता सांगितलेत, आता तुम्हाला 5 कागदपत्रे सांगतो जी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला जमा करायची आहेत। बघा आता 5 कागदपत्रांची नावे तुम्हाला इथे सांगत आहे, सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला ही कागदपत्र समजणार नाही, त्यामुळे तुमचा 5 मिनिटे वेळ यासाठी नक्की द्या। यामधील पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की तुमचं फार्मर ID कार्ड हे तुम्हाला आता लागणार आहे। जर तुम्ही फार्मर ID कार्ड तुमचं अजून पण काढलं नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही।
जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढला असेल तर हे फार्मर आय डी कार्डचं झेरॉक्स बघा काय करायचं आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे शेतकरी मित्रांनो। तर हे फार्मर आय डी कार्डचं झेरॉक्स हे एका ठिकाणी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे फार्मर आय डी कार्डचं झेरॉक्स भरायचं आहे। अशा प्रकारचे 5 कागदपत्र आता तुम्हाला मी जमा करायचे आहेत ते तुम्हाला सांगतो बघा। पुढील 3 दिवसाच्या आतमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून ही कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत। आता तुम्हाला फक्त एक कागदपत्र सांगितलंय ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड सांगितलंय। आता पुढील अजून तुम्हाला 4 कागदपत्रे सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे शेतकरी मित्रांनो। सर्व शेतकऱ्यांना आता तुमच्याकडे रेशन कार्ड असेल बघा मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड आहे का बघा। तुमच्याकडे पिवळे असेल किंवा केशरी असेल या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात मागच्या वेळी आलं होतं। त्याची तारीख सुद्धा 31 डिसेंबर होती। तुम्ही ई-केवायसी केला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तर त्यामुळे ई-केवायसी केली आहे की नाही बघा एकदा। तुम्ही तुमच्या रेशन कार्डची जर ई-केवायसी केली असेल तर काय करायचं आहे बघा, तर तुमच्या रेशन कार्डचे झेरॉक्स आहे तर ते सुद्धा तुम्हाला काढून ठेवायचं आहे। आणि आम्ही आता तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या ठिकाणी आता जाऊन तुम्ही लगेच ही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहेत बघा। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं कागदपत्र सांगतो ते म्हणजे तुमच्या घरातील जे कोणी रेशन कार्डावर सदस्य असतील, म्हणजे तुमच्या रेशन कार्डावर तुमच्या घरातल्या सदस्यांची म्हणजे तुमची आई असेल, तुमचे वडील असेल, तुमची बायको असेल, मुलगा असेल, तर जे कोणी असतील तर त्यांचे तुमच्या रेशन कार्डावर जर नाव असेल तर त्या सर्वांचे आधार कार्ड, तर ते आधार कार्डचे झेरॉक्स आहे तर ते राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांचे आधार कार्डचे झेरॉक्स मागवण्यात आला आहे। तर ते झेरॉक्स तुम्हाला तुमचे सर्वांचे काढून ठेवायचे आहे। आणि आता आम्ही पुढे सांगणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन हे सर्व कागदपत्रे 3 दिवसाच्या आतमध्ये जमा करायची असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यानंतर 4 नंबरचं कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे, तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा। तुम्हाला या ठिकाणी आता 7/12 उतारा द्यावा लागणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला जमिनीचा 7/12 मागवला आहे। यामध्ये राज्य सरकारची फसवणूक होत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं आहे, त्यामुळे तुमचा 7/12 उतारा सरकारने आता मागवला आहे। 2024 या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांची चुकीच्या पद्धतीने बघा शेतकऱ्यांनी काय केलंय, 2024 या मागच्या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने गायरान जमीन दाखवून तसेच रस्त्याच्या कडेला असलेली जमीन दाखवून नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला होता। परंतु आता सरकारने कडक पावले उचलले आहेत। सरकारला ही चुकीचं असल्याचं लक्षात आलं आहे, त्यामुळे सरकारने पावले कडक उचलले आहेत। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता तुमचा जो 7/12 उतारा आहे तर त्याचे झेरॉक्स जे आहे तर ते झेरॉक्स आता राज्य सरकारच्या माध्यमातून मागवलं आहे। त्यामुळे लक्षात ठेवा 4 नंबरचं कागदपत्र ते म्हणजे 7/12 उतारा तुम्हाला लवकरात लवकर ही कागदपत्र आता आम्ही पुढे सांगणार आहे बघा। आम्ही पुढे सांगणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जमा करायचे आहेत। येत्या 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही कागदपत्रे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता देण्यात आले शेतकरी मित्रांनो। त्यानंतर 5वं कागदपत्र सांगतो बघा, हे 5वं कागदपत्र म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला बघा। तुम्हाला आता उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे मित्रांनो। तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर तुम्ही जवळच्या तुमच्या तलाठी ऑफिसमध्ये किंवा तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तहसीलदार ऑफिसमध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला लवकरात लवकर त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे। तुमच्यासाठी फक्त 3 दिवसच आता बाकी राहिले शेतकरी मित्रांनो। उत्पन्नाचा दाखला यासाठी मागवला आहे की तुमच्या 2024 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी ज्यांची उत्पन्नाची मर्यादा खूप जास्त आहे त्यांनी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा घेतलेला होता, हे राज्य सरकारच्या लक्षात आलं आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मागवला आहे। त्यामुळे लवकरात लवकर उत्पन्नाचा दाखला हे 5वं महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला जमा करण्याचे आदेश आता राज्य शासनाकडून देण्यात आले आहे बघा। आता सर्वांना लक्षात येत नाही त्यामुळे परत एकदा सांगतो, सर्वांनी लक्ष ठेवा। ओळीने 5 कागदपत्र कोणते आहेत बघा। त्यामधलं पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड, दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे ई-केवायसी केलेल्या तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे झेरॉक्स म्हणजे ई-केवायसी केलेलं तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स। त्यानंतर 3 नंबरचे कागदपत्र काय बघा, तुम्हाला सर्व व्यवस्थित जमा करून घ्यायचे आहेत। घरातील सदस्यांच्या आधार कार्डचे झेरॉक्स,
4 नंबरचं कागदपत्र ते म्हणजे तुमचा 7/12 उतारा जमिनीचा लागणार आहे। त्यानंतर 5 नंबरचं कागदपत्र तुमच्या उत्पन्नाचा दाखला। ही सर्व कागदपत्रे तुम्हाला आता एका ठिकाणी जमा करायची आहे। ते ठिकाण कोणतं आहे सांगतो बघा। आता हे ठिकाण सांगत आहे, सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। ते आता तुम्हाला ठिकाण सांगतो, सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। ती तुम्हाला ठिकाण म्हणजे सी बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो CSC सेंटर म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरला होता त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ही कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत। किंवा तुम्ही तुमच्या जर मोबाईलमध्ये तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, जे कोणी हुशार असतील, तर तुमच्या जर घरातील कोण हुशार व्यक्ती असेल तर तुम्ही गुगलवरच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा ही नमो शेतकरी योजनेचे कागदपत्र तुम्ही 1 ते 2 मिनिटांमध्ये जमा करू शकता। जर तुम्ही आधी नमो शेतकरी योजनेचा अर्ज कुठं भरलाय माहीत नसेल तर तुम्ही जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं आहे की नमो शेतकरी योजनेचे आम्हाला 2025 मधील तुम्हाला जे 5 कागदपत्र आहेत तर ते 5 कागदपत्रे जमा करायचे असं सुद्धा सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला ते लगेच भरून देतात। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।